हॅलो फ्रेंड्स, सखी सहेली किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। उद्या जन्माष्टमीचा प्रसाद आपण बघणार आहोत। सुंठवडा रेसिपी ही त्यात लागणारं साहित्य सांगते। हे तीळ आहे, ही खारीक पावडर आहे, साखर, ही बदाम, काजू आणि ही गोडंबी आणि हे सुंठ आहे। मी याचे बारीक त्याने बारीक काप करून घेतलेली आहे। आणि हे खोबरं आहे, हा डिंक आहे। आता तूप लागणार आहे याच्यासाठी। आता हे हा डिंक आहे, हा मी कढईत तूप गरम केलेला आहे, त्यात तळून घेऊ। हा बघा डिंक ना तुपात छान फुलतो, असं छान तळून घ्यायचं आहे। त्या डिंक छान फुललेला आहे, याला काढून घेते आणि याच तुपात थोडेसे बदाम भाजून घेते। आणि मी इथं खारीक पावडर वापरलेली आहे। जर खारीक पावडरसाठी खारीक फोडून वापरले तरीही चालते, कारण की हे सर्व आपल्या मिक्सरला बारीकला करायचं आहे मिक्समध्ये घालून। हे काजू पण घालून घेते याच्यात, थोडेसे होऊ देऊया। नंतर मिक्सरला लावून हे बारीक करून घेऊया। काजू पण छान गुलाबी रंगावर परतून घेऊ। मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे ना। आता हे तीळ आहे ना, हे तीळ भाजून घेऊया आपण, छान याला भाजून घेऊया। हे तीळ छान आता भाजून झालेली आहे, तेल थंड करते। ही साखर आहे, आता हे मिक्सरमध्ये याला बारीक करून घेते। हे सुंठ आहे, हे सुंठ आता मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते। मी सुंठ पावडर बारीक काढून घेतलेली आहे, आता याला चाळून घेऊया आपण। त्यानंतर हे वरचे जे सुंदर टर्फ आले ते सगळे वर राहतात, बारीक पावडरचे खाली पडते चाळण्याने, तो चाळून घ्यायला आवश्यक आहे। हे बघा मी चाळून घेतलं, पावडर खाली पडलेली आहे आणि बघा एवढं वर राहिलेलं आहे। हे परत मिक्सरच्या भांड्याला लावून एकदा काढून घेऊया। हे तीळही आपण असेच बारीक करून घेतलेले आहे, हे तीळ याच्यात झालेले आहे। असं पूर्ण आता आपले खोबरं, गोडंबी, काजू, बदाम हे सर्व असं मिक्सर पण बारीक करून घेऊया। हे बघा मी सर्व काजू, बदाम, खोबरं, तीळ आणि सुंठ हे सर्व मी एकत्र करून मिक्सरला काढून घेतलेले आहे। जसे झालेले आहेत, साखर घालूया, खारीक पावडरही घातलेली आहे त्यात। हे साखर घालून हे मिक्स करून घेऊया। हे बघा आपला सुंठवडा तयार आहे, काढते। हे बघा आपला सुंठवडा तयार आहे, खूप लवकर बनतो हा। थोडेसे किसमिस घालते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतं तुमच्याकडे टाकत तर टाकू नका ते। हे बघा नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।